NMMS मधील समांतर रेषा व छेदिका हा दुसरा धडा आहे. दुसऱ्या धड्यातल्या अगोदर आपले 20 प्रश्न झालेले आहेत. 21 पासून ते 30 पर्यंतचे प्रश्न आज आपण बघणार आहोत. याच्यामधला 21वा प्रश्न पहा. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता आंतरकोनाच्या किती जोड्या मिळतील? आता काय करायचंय, दोन समांतर रेषा, मग दोन समांतर रेषा काढूया. समजा हे दोन समांतर रेषा आणि याच्यामध्ये जर एक छेदिका काढली तर आंतरकोनाच्या किती जोड्या मिळतील असा प्रश्न आहे. मग आंतरकोन कशाला म्हणतात पहा. जर इथं A B C D अशा चार कोणाला चार नाव देते, नंतर हे E F G H हे चार नाव देते, बरोबर आहे. आता आंतरकोन म्हणजे काय, समांतर रेषेच्या खाली दोन समांतर रेषेच्या आत आणि छेदिकेच्या एकाच साइडला असलेल्या कोणाला काय म्हणतात, आंतरकोन म्हणतात. हे पहा, हे दोन कोन जे आहेत ते कसे येतात, हे इथं छेदिकेच्या खाली, हे इथं छेदिकेच्या वर, म्हणजे दोन समांतर रेषेच्या मध्ये, दोन समांतर रेषेच्या मध्ये आणि छेदिकेच्या एकाच साइडला आहेत, म्हणून हे आंतरकोन आहे, बरोबर आहे का. आंतरकोन. आता हे या साइडला एक आंतरकोन आहे, दुसऱ्या साइडला बघा इथे पण हे समांतर रेषा आणि हे समांतर रेषा आहे, दिसायला का. आणि या दोन समांतर रेषेच्या मध्ये असलेले कोण आणि छेदिकेच्या एकाच साइडला असलेल्या कोणाला आंतरकोन म्हणतात. मग हे इकडे एक आंतरकोन मिळालं. आंतरकोन काय आहे, कोन C कोन E. पहा, एक जोडी काय मिळते, कोन C व कोन E. कोन C व कोन E हे एक जोडी आहे आणि दुसरी जोडी D व F. कोन D व F. कोन F. मग एकूण आपल्याला किती जोड्या मिळाल्या, दोन. असा ऑप्शन किती नंबरला आहे, 3. म्हणून तुमचं उत्तर काय असेल, 3 नंबर. प्रश्न 22वा. दिलेल्या रेषेला 5 सेमी अंतरावर जास्तीत जास्त किती समांतर रेषा काढता येतील? आता समांतर रेषा म्हणजे तुम्हाला माहित आहे की कोणत्याही अशा दोन रेषा जे कितीही वाढवलं तरी एकमेकाला छेदणार नाही, बरोबर आहे. याला समांतर रेषा म्हणतात. मग समजा हे दोन रेषा आहेत ते एकमेकाला समांतर रेषा आहे, याला ही कितीही वाढवली तरी एकमेकाला छेदणार नाही, या रेषेला कितीही वाढवली तरी एकमेकाला छेदणार नाही. आता तुम्हाला सांगितलं की दिलेल्या रेषेला आता कोणती तरी एक रेषा आहे, समजा ही इथं काढू का, ही एक रेषा, बरोबर आहे. याला काहीतरी नाव देऊ, M नाव देऊ. आता सांगितलं की दिलेल्या रेषेला 5 सेमी अंतरावर जास्तीत जास्त किती रेषा काढता येतात. आता मला सांगा, मी या साइडला 5 सेमी अंतर घेतलं आणि इथे एक रेष काढली सरळ, हे या रेषेला समांतर आहे का रे, नाही. कारण हे रेष जर असं डॉट 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 करत पुढे गेली तर हे रेषा रेषेला कुठेतरी छेदते, मग ही रेषा समांतर होणं शक्य आहे का, नाही. जर मी या रेषेला इथं साइडला एक समांतर रेष काढली साइडला, तर हे रेष या रेषेच्या समांतर होऊ शकते का, नाही. कारण हे रेष अशी जर वाढत गेलेली आहे तर ही इथं छेदते, बरोबर आहे. समजा हे 5 सेमीच अंतरावर हो, पण या साइडला किंवा या साइडला काढलं तर ह्या समांतर रेषा होणं शक्य आहे का, नाही. मग काय करायचंय आपल्याला की या रेषेपासून करेक्ट 5 सेमी, तुमच्याकडे कंपास असेल तर कंपास मध्ये पेन्सिल टाका, त्याच्यामध्ये 5 सेमी अंतराचं माप घ्या आणि हे असा कंस मारा. हे इथे ठेवायचं, 5 सेमी अंतराचा कंस मारायचा, तेच इथे ठेवायचा कंपास आणि 5 सेमी अंतराचे रेष मारायची. नंतर इथून जर मी या रेषेला जिथे आपल्याला बिंदू मिळतं तिथून जर एक रेष सरळ काढलेली असेल तर हे रेष एकमेकाला समांतर होऊ शकते का, होऊ शकते. समजा ही इथे आपल्याला कंस मिळाला, या कंसापासून जर मी एक सरळ रेष काढली तर हे रेष या रेषेला समांतर होऊ शकते का, होऊ शकते. जर या रेषेला मी कितीही वाढवलं तरी या रेषेला हे रेष छेदणार आहे का, नाही. जर या रेषेला हे रेष मी कितीही वाढवली तरी हे एकमेकाला छेदणार आहे का, नाही. म्हणजे या रेषेला 5 सेमी अंतरावर इथे एक रेष काढू शकता आणि वर एक काढू शकता, बरोबर आहे. अशा प्रकारे मग एका रेषेला समांतर, एका रेषेला 5 सेमी अंतरावर समांतर अशा किती रेषा राहू शकतात, दोन राहू शकतात. दोन ऑप्शन मध्ये किती नंबरला आहे, 3 नंबरला. उत्तर काय असेल, 3 नंबर. प्रश्न 23वा. आकृतीमध्ये रेषा PQ समांतर RS यांची छेदिका रेषा MN, रेख AC व रेख BC हे अनुक्रमे कोन QAB व कोन SBA चे कोण दुभाजक आहेत, तर माप कोन ACB चे माप काढायचे.
तर अगोदर तुम्हाला माहित आहे की इथं आपल्याला QAB बरोबर QAB आणि SBA या दोघांचं माप किती असते रे? 180 असते. किती असते? 180. हा लिहून ठेवतो आपण. माप कोन QAB अधिक माप कोन SBA या दोघांचं माप किती असते? 180. आणि हे कशावरून लक्षात येते? आपल्या अंतर्कोन. कशावरून लक्षात येते? अंतर्कोन. त्यानंतर आता QAB जे आहे हे QAB च्या CAB हा अर्धा असतो. बरोबर आहे का? म्हणजेच हा दुप्पट असतो. दुप्पट कोणता माप असतो? माप कोन. काय नाव आहे मापाचं त्या कोणाचं? CAB. कोण? CAB. CAB हा दुप्पट असतो QAB चा. बरोबर आहे का? अधिक दुसरा कोण आहे ते कोणता आहे? हे CBA. कोण आहे? CBA. आणि हे दोघंही कसे असतात? दुप्पट असतात. बरोबर आहे का? आणि या दोघांचं माप कसं असते? 180. कसं असते? 180. कारण हा दुप्पट असतो. म्हणजे हे इथला कोण आणि इथला कोण मिळून नाही का आपल्याला माप दिलेलं आहे या QAB चं. आणि हे इथे तयार होणार आहे, इथे कोणच तयार होणार आहे. बरोबर आहे? हे इथे तयार होणार आहे, इथे तयार होणार आहे. हे दुभाजक आहे म्हणजे या मापाचा हा अर्धा कोन आहे. लक्षात येईल का? म्हणून आता काय करायचं? समीकरणाच्या दोन्ही बाजू दोन्ही भागून जर समीकरणाच्या दोन्ही बाजू 2 ने भागल्या तर काय होते पहा. 2 कोन CAB अधिक 2 कोन CBA बरोबर 180. आता याला आपल्याला 2 ने भागायचं, याला 2 ने भागायचं, याला 2 ने भागायचं. हे दोन भागाकार गुणाकारात असले तर कट होते. त्यानंतर हे दोन कट होते. 2 1 2 92 18 म्हणजे दोघांचं मिळून आपल्याला 90 माप झालं. कशाचं पहा? CAB अधिक कोण CBA. आणि या दोघांचं मिळून आपल्याला काय माप मिळालं? 90. हे अधिक हे आपल्याला माप किती मिळालं? 90 अंश मिळालं. मग चला आता आपल्याला हे उरलेलं हे C चं माप काढायचं आहे. A चं आणि B चं माप मिळालं. बरोबर आहे का? कोण A अधिक कोण B चं माप आपल्याला मिळालं. हे इथं लक्षात येईल का तुमच्या? हे इथं कोण आहे A आणि इथं B आहे आणि या दोघांचं मिळून किती मिळालं? 90 मिळालं. आता काय करायचं? त्रिकोणाच्या तिन्ही मापाच्या कोणाची बेरीज काढायची. मग A + B + C. आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180. आता या दोघांचं माप आपल्याला मिळालं. किती मिळालेलं आहे? 90. याच्या जागी काय ठेवायचे? 90. पण C चं माप मिळालं का? नाही. जशास तसं. 180 जशाला आपल्याला माप कोण C चं माप काढायचं म्हणून C जशाला तसं. आता हे 180 जशास तसे ठेवायचे. बरोबर आहे? हे इकडे कसं आहे रे? प्लस आहे. पलीकडे गेल्यावर काय होईल? मायनस होते. त्यानंतर कोण C जशाला तसे 180 मधून 90 गेले किती राहतात? 90. म्हणजे C चं माप 90 आहे का बघा बरं. आणि तुम्हाला काढायला कसं सांगितलं होतं? कोण हे इथं C चं माप काढायला सांगितलं होतं. ACB. मग ACB बरोबर इथे लिहिताना असं लिहा. माप कोण इथे लिहू का? माप कोण ACB. फक्त C म्हणजेच ACB हा. आणि ACB चं माप किती आहे? 90 अंश. ऑप्शन मध्ये किती नंबरला दिलं? 90 अंश. 2 नंबरला. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता डॅश डॅश कोण तयार होतात? 24वा प्रश्न आहे हा. तर पहा अगोदर 2 रेषा काढू. हे 2 समांतर रेषा आहेत. बरोबर आहे का? आणि याच्यामध्ये आपल्याला एक छेदिका काढायची. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता मग तयार होणारे कोण किती तयार झाले पहा. हे इथं वरचा एक कोण आहे याला A, हे B, हे C, D नाव देऊ का? त्यानंतर हे E, F, G, H. चालेल. आता याला लिहून घेऊया. पहा 1 नंबरचा कोण काय? A, कोण B, कोण C, कोण D, कोण E, कोण F, कोण G, कोण H. आता मोजा. 1 2 3 4 5 6
25वा प्रश्न बघा. सोबतच्या आकृतीत रेषा L समांतर रेषा M व त्यांची छेदिका रेषा N तर दिलेल्या माहितीवरून x ची किंमत काढा. आता आपल्याला इथं 105 माप दिलेला आहे. दिसायला का तुम्हाला 105 आणि इथं दिलेला आहे 5x बरोबर आहे. आता हे जे आहेत हे एकमेकांचे युगक्रम कोण आहेत. युगक्रम म्हणजे विरुद्ध कोण. हे आंतरयुगक्रम कोण आहेत. कोणते कोण आहेत आंतरयुगक्रम कोण. आणि आंतरयुगक्रम कोण हे सारख्या मापाचे असतात. मग 105 हा बरोबर असेल कशाच्या 5x चा. कशाच्या बरोबर असेल 5x. आणि हे कशावरून लक्षात येते हे युगक्रम कोण आहे. आंतरयुगक्रम कोण. आंतरयुगक्रम कोण. ओके आंतरयुगक्रम कोण. तर हे 105 आणि इथं 5 दिलेलं आहे. 5x दिलं बरोबर आहे. आपल्याला x चं माप काढायचं. मग हे 105 जशाला तसे ठेवायचे आणि हे 5 प्लस आहेत तिकडे बरोबर आहे का. मग हे जे आहे 5 प्लस आहे अलीकडे आल्यावर मायनस होईल. जर इथं भागाकारात असेल तर अलीकडे आले की गुणाकारात होईल. हे इथं गुणाकारात दिलेलं आहे म्हणजे इकडे अलीकडे आल्यावर काय होईल ते भागाकारात येणार आहे. आणि इथं उरलं काय रे फक्त x. काय उरलं x. मग या 5 ने 105 ला भाग जातो का. जात असेल तर भाग द्यायचा. 5 1 5 2 10 5 1 5 21 x बरोबर काय माप मिळालं आपल्याला 21. ऑप्शन मध्ये आहे का हो किती नंबरला आहे 4 नंबरला. मग तुमचं उत्तर आहे 4. 26वा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत रेषा L समांतर रेषा M व त्यांची छेदिका N तर x ची किंमत किती. आता आपल्याला माहितच आहे दोन समांतर रेषेच्या मध व एक छेदिकेच्या एकाच साइडला असलेल्या कोणाला आपण काय म्हणत असतो आंतरकोन म्हणतो. आणि आंतरकोनाचं माप आपल्याला माहित आहे किती असते बरं 180 असते. मग लिहून घ्यायचं जशाल तसं. इथं 50 आहे 50 अंश अधिक 13x बरोबर किती होतात रे 180. आणि हे आपल्याला कशावरून लक्षात येते बरं आंतरकोनावरून लक्षात येते. हे आंतरकोन. ओके त्यानंतर आता हे 13x आहे हे x सोबत आहे म्हणून याला साइडला ठेवायचं. हे 180 जशाला तसे. हे 50 प्लस आहे पलीकडे गेल्यावर काय होईल मायनस 50 अंश. हे 13x जशाला तसे. 180 मधून 50 गेले किती राहतील बरं 130. आता हे x जशाला तसे. 130 अंश जशाला तसे. आता हे 13 या x सोबत कशा आहेत गुणाकारात आहे. पलीकडे गेल्यावर भागाकारात. 13 1 13 10 130 म्हणजे x बरोबर काय आलं 10. मग आपल्याला कशाचं माप काढायचं होतं x चं काढायचं. मग x बरोबर 10 ऑप्शन मध्ये आहे का हो किती नंबरला आहे 2 नंबरला. राईट करा. पहा प्रश्न 27 आहे. सोबतच्या आकृतीत रेषा P समांतर रेषा Q व त्यांची छेदिका रेषा S तर मापकोन x प्लस मापकोन y प्लस मापकोन z बरोबर किती. तर आता आपल्याला काय करायचं आहे x y आणि z चे माप काढायचे. तर मी तुम्हाला सांगितलं की हे इथून हे जे कोण असतो तो एकमेकाचा कसा कोण असतो रे संगत कोण असतो बरोबर आहे. म्हणजे 125 आणि x चं माप कसं असते सारखं असते. मग इथे लिहा 125 हा एकरूप आहे कशासोबत मापकोन x सोबत. कशासोबत x सोबत. आणि हे आपल्याला कशावरून लक्षात येते संगत कोन. कशावरून लक्षात येते संगत कोन. मग जेवढं माप इथे 125 आहे तेवढंच कशाचं असेल x. म्हणून मापकोन x बरोबर किती असेल बरं 125. आता मापकोन x चं माप तुम्हाला मिळालं का हो मिळालं. आता काय करायचं आपल्याला y चं माप काढायचंय. कशाचं काढायचं y चं. त्याच्या अगोदर लक्षात घ्या की हे जे x आहे तो x जो आहे तो या z सोबत विरुद्ध कोण आहे. कसा आहे विरुद्ध कोण आहे. जर तुम्हाला अगोदर y चं काढायचं असेल तर y चं काढा किंवा z चं काढा. कोणतेही माप अगोदर काढता येते. तर इथे समजा आपल्याला y चं काढायचं असेल तर आपल्याला काय करायचंय बरं मापकोन x प्लस मापकोन y बरोबर किती होते रे 180. आणि हे कशावरून लक्षात येते रेषीय त्रिकोण आहेत. कशा आहेत
कोणाचं माप पण कसं असते 180 असते. आता x चं माप आपल्याला भेटलं का? किती आहे 125. मग जे माप भेटलेलं आहे ते लिहून घ्यायचं. नंतर y चं माप भेटलं का आपल्याला? मग y जशाला तसं 180 जशास तसे. आपल्याला माप कोण y चं काढायचं आहे म्हणून याला साइडला ठेवायचं. माप कोण y जशाला तसे. हे 180 जशाला तसे. आता 125 इकडे कसे आहेत रे? हे प्लस आहे. पलीकडे गेल्यावर काय होईल? मायनस होईल. मग इकडे मायनस करू. केलं का? त्यानंतर आता माप कोण y जशाला तसे ठेवायचं आणि इथं वजाबाकी करायची. 0तून 5 जातात का? नाही. 10तून 5 गेले. किती राहिले? 5. मग इथला हातचा इथे गेला. इथे किती उरले रे? 7. 7तून 2 गेले? 5 राहिले. एकातून 1 गेला? 0. म्हणजे y बरोबर काय मिळालं आपल्याला? 55. आता आपल्याला y चं माप मिळालं तर y सोबत तुम्ही z हा रेषीय जोडीतील कोण आहे अशा प्रकारे पण काढू शकता किंवा x हा एकरूप आहे z सोबत अशा प्रकारे पण काढू शकता. आता आपण हे झालं 1 नंबरचं माप काढलं. हे दुसरं काढलं. आता तिसरं काढूया. तिसरं माप आपल्याला z चं काढायचं. कशाचं? z चं. मग आपल्याला माहित आहे माप कोण x हा एकरूप असतो कशासोबत? हा, माप कोण z सोबत एकरूप असतो. माप कोण z. आणि हे दोन्ही कसे असतात? विरुद्ध कोण असतात. कसे असतात? विरुद्ध कोण. आणि विरुद्ध कोणाचे माप पण कसे असते? सारखे असते. मग समजा x चं माप तुम्हाला किती मिळालेलं आहे? 125 मिळालं. माप कोण x बरोबर जर तुम्हाला 125 मिळालं असेल तर माप कोण z चं पण माप किती असेल? 125च असेल. बरोबर आहे का? आता हे झालं. हे पहिलं माप आपल्याला x चं मिळालं, दुसऱ्यांदा y चं मिळालं, तिसऱ्यांदा z चं मिळालं. पण आपल्याला या तिघांचीही काय करायची आहे? बेरीज करायची. काय करायची? बेरीज करायची. मग चला लिहून घ्या. काय आहे? कोण पहिला काय आहे? x अधिक कोण y अधिक कोण z. मग माप लिहून घेऊया. x बरोबर काय आहे? 125 अधिक y बरोबर काय भेटलं? 55 अधिक z बरोबर 125. या सगळ्यांची बेरीज करा. बघा एकच स्थानी हे 5 आहे, हे 5 आहे, हे 5 आहे. 5 5 5 10 5 15 5. नंतर हातचा आला 1 2 आणि 1 3 5 आणि 3 8 8 आणि 2 10 0. हातचा आला 1 पुन्हा 1 आणि 1 2. इथं तिसऱ्या नंबरला नाही. आणि इथे किती झाले? 3. 305 आहे का ऑप्शन मध्ये? पहा. किती नंबरला आहे? 3 नंबरला. चला करा राईट. 28वा प्रश्न आहे. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतरकोनाच्या जोडीतील मोठ्या कोनाचे माप हे लहान कोनाच्या मापाच्या दुप्पट आहे. तर लहान कोनाचे माप किती? तर आता दोन समांतर रेषा आहेत. हे दोन समांतर रेषा आहेत. बरोबर आहे का? आणि याच्यामध्ये एक छेदिका आहे. ओके. आणि आपल्याला काय सांगितलं? दोन समांतर रेषांना जर एका छेदिकेने छेदल्यावर तयार होणारा मोठा कोन. आता हा विशाल कोन दिसायला का तुम्हाला? म्हणजेच हा मोठा कोन आहे. बरोबर आहे. आणि दुसरा आहे ते हे लहान कोन आहे. दिसते. बरोबर आहे. हे लघु कोन आहे आणि हा विशाल कोन आहे. मग मोठ्या कोनाचे माप हे लहान कोनाच्या मापाच्या दुप्पट आहे म्हणते. तर लहान कोन काय आहे आपल्याला माहिती आहे का? नाही. अशा वेळेस याला x मानायचं. काय मानायचं? x. आणि लहान कोनाचा हा कसा आहे म्हणते? दुप्पट. पट म्हणजे गुणाकार. पट म्हणजे काय? गुणाकार. मग एक कोन आपल्याला माहित आहे x आणि x हा कसा आहे? दुप्पट आहे. दुप्पट म्हणजे काय होते? तर गुणाकारामध्ये इथं 2 येते. म्हणजे दुप्पट झालं. तर लहान कोनाचे माप किती? आपल्याला मग x चे माप काढायचं. कशाचं काढायचं? x चं माप काढायचं. कारण हा x म्हणजे लहान कोन आहे. मग चला. तर आपल्याला माहित आहे 2x + x बरोबर किती होतात रे? 180. आणि हे आपल्याला कशावरून लक्षात येते? आंतरकोन. कशावरून लक्षात येते? आंतरकोन. हे पूर्ण लिहायची गरज आहे का? लक्षात येईल तुम्हाला? येईल ना? 2x + x मिळून किती x झाले रे? 3x. इथं 3x लिहायचे. ओके. त्यानंतर 180 जशाला तसे लिहायचे. हे x जशास तसे. हे 180 जशाला तसे.
कन्फर्म करून घेण्यासाठी काय करायचं पहा, x प्लस आपल्याला काय सांगितलं इथं 2x. आता 2x चं माप अगोदर आपण बघूया. 2 बरोबर x हे 2 जशाला तसे आणि या दोघात काय नसते म्हणजे गुणाकार आणि x बरोबर काय मिळालं 60. मग इथं या दोघांचा गुणाकार sin 2 18 हे 0 जशाला तसं. याचं मिळालं 180. sin 12 सॉरी हा 120 आहे बरोबर आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला काय भेटलेलं आहे रे, x बरोबर 60 भेटला. मग अधिक जर 60 केलं तर दोघांचं मिळून किती होते 180 होते. आणि जर या दोघांचं माप 180 येत असेल तर आपलं उत्तर कसं आहे बरोबर आहे, कारण अंतर कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180 असते. पहा आहे का 60 ऑप्शन मध्ये आहे का, हो मिस 1 नंबरला आहे. चला लिहून घ्या. प्रश्न 29 आहे. सोबतच्या आकृतीत रेषा m समांतर रेषा n असून y ही त्यांची छेदिका आहे, तर पुढीलपैकी असत्य विधान कोणते. तर आपल्याला काय करायचं, असत्य म्हणजे चुकीचं विधान ओळखायचं आहे. तर पहिलं जे आपल्याला विधान दिलेलं आहे बघा, मापकोन Q प्लस मापकोन V बरोबर 180 दिला. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, तर ही Q हा बरोबर असतो कशाच्या रे, U च्या बरोबर असतो. आणि कशामुळे हे संगत असतो. आणि U प्लस V बरोबर काय होते 180 होते. U प्लस V बरोबर काय होते 180, कारण हे काय होते रेषीय जोडीतील कोन. कशामुळे रेषीय जोडीतील कोनामुळे. म्हणून Q हा बरोबर असतो U च्या. Q हा बरोबर असतो कशाच्या U च्या. म्हणजेच काय मापकोन U प्लस मापकोन V बरोबर काय होते 180 होते. आणि कशामुळे तर रेषीय जोडीतील कोनामुळे. कशामुळे रेषीय जोडीतील कोनामुळे. मग आपल्याला माहित आहे U हा बरोबर असतो कशाच्या Q च्या. म्हणून इथे द्या बघा m हा बरोबर असतो मापकोन U हा बरोबर असतो कशाच्या मापकोन Q च्या. कशाच्या बरोबर असतो Q च्या बरोबर असतो. म्हणजे या U च्या जागी जर आपण Q ठेवला तर Q प्लस V पण किती होणार आहे 180 होणार आहे. म्हणून मापकोन Q प्लस मापकोन V बरोबर किती होते 180, कारण जेवढं माप Q चं आहे तेवढंच V चं असते आणि V प्लस U बरोबर 180 होते. म्हणून या कोणाचं जे माप आहे Q प्लस V चं पण किती होते 180 होते. म्हणून पहिलं विधान जे आहे ते कसं आहे रे सत्य. कसं आहे सत्य. दुसरं पहा, मापकोन S बरोबर आहे मापकोन U च्या. आता S हा बरोबर आहे U च्या हे आपल्याला माहित आहे, कारण का तर मापकोन S हा एकरूप असतो कशासोबत मापकोन U सोबत. आणि कशामुळे लक्षात येते आंतरयुत्क्रम कोनामुळे. कशामुळे आंतरयुत्क्रम कोन. आंतरयुत्क्रम कोन हे सारख्या मापाचे असतात. म्हणून मापकोन S हा बरोबर असतो कशाच्या रे मापकोन U च्या, कारण हे आंतरयुत्क्रम कोन आहेत आणि आंतरयुत्क्रम कोन हे सारख्या मापाचे असतात. त्यानंतर तिसरं दिलेलं आहे मापकोन R प्लस मापकोन T 180. आता मापकोन R आणि T हे 180 होऊ शकते का रे नाही. हे विरुद्ध कोन आहेत एकमेकांचे. मग हे कसे असायला पाहिजे सारख्या मापाचे असायला पाहिजे. म्हणजे इथे ऑप्शन काय राहायला पाहिजे होतं मापकोन R बरोबर आहे मापकोन T च्या, हे असं असायला पाहिजे होतं. मग हे एकमेकांसोबत एकरूप आहेत म्हणजे हे सारख्या मापाचे आहेत. याचं माप 180 आहे का नाही, हे सारख्या मापाचे आहेत. म्हणून हे विधान बरोबर आहे का रे नाही. हे विधान कसं आहे चुकीचं आहे, म्हणजे असत्य विधान आहे. आता चौथं विधान बघूया बरोबर आहे का सत्य आहे का असत्य आहे. चौथ्यामध्ये आपल्याला काय सांगितलं मापकोन P हे इथं मापकोन P हा कसा आहे रे मापकोन V च्या इक्वल आहे. आहे का आहे, कारण हे इथे झट तयार झाला. हे असा झट दिसायला का तुम्हाला, आणि झटच्या हे बाहेरून साइडला आहे आणि इथे हे बाहेरच्या साइडला आहे. म्हणजे हे बाह्य उत्क्रम कोन आहे. कशा येतं मापकोन P हा मापकोन V सोबत कसा आहे एकरूप आहे. आणि हे कशावरून लक्षात येते बाह्य व्युत्क्रम कोन. कशामुळे लक्षात येते बाह्य व्युत्क्रम कोन. म्हणून हे जे कोन आहेत हे दोन्ही कोन कशा आहेत रे सारख्या मापाचे आहेत. कशा आहेत
नंबरचा आहे. किती नंबरचा आहे? 3 नंबर. तिसरा प्रश्न, आकृतीत रेषा AB समांतर रेषा CD रेषा PQ ही त्यांची छेदिका किरण RU हा कोन ARP चा कोनदुभाजक आहे. तर मापकोन ARU बरोबर किती? तर आपल्याला ARU चं माप काढायचं आहे. हे इथे ARU हे कोण दिसायला का इथं या छोट्या कोनाचं माप काढायचं आहे. बरोबर आहे. त्याच्या अगोदर आता हे 140 माप आपल्याला दिलेलं आहे. बरोबर आहे का रे? आणि 140 हे माप हे इथल्या कोणाचं असते? हे इथून हे ARS या कोणाचं माप आहे 140. कारण हे दोन कोन जे असतात ते एकमेकांचे संगत कोन असतात आणि संगत कोन कसे असतात? सारख्या मापाचे. म्हणून आपल्याला माहित आहे इथे दिलेलं आहे CSQ माप कोन CSQ बरोबर किती दिलेलं आहे रे? 140 दिलेलं आहे. बरोबर आहे. आणि हे माप कोन CSQ हा एकरूप आहे कोणत्या कोणासोबत? माप कोन ARS सोबत. कशा सोबत? ARS सोबत. आणि दोघांचंही माप कसं आहे? सारखं आहे. हे कशावरून लक्षात येते? संगत कोन. कशावरून लक्षात येते? संगत कोन. म्हणून जर आपल्याला एक माप माहित असेल CSQ बरोबर जर 140 असेल तर खालचे जे पुढचं कोण आहे ARS याचं पण माप किती असते? 140च अंश असते. कारण दोघांचंही माप कसं असते? सारखं असते. मग आपल्याला ARS चं माप मिळालं. बरोबर आहे का? आणि ARS प्लस PRA बरोबर 180 होते. मग पहा माप कोन ARS अधिक माप कोन ARP आणि बरोबर किती होते रे? 180. कारण हे कसे आहेत? रेषीय जोडीतील कोन आहेत. कसे आहेत? रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन आहेत. मग ARS बरोबर किती मिळालं? 140 आणि अधिक माप कोन ARP चं माप आपल्याला माहित आहे का? नाही. हे 180 जशाला तसे. ओके. त्यानंतर आपल्याला ARP चं अगोदर माप काढायचं. म्हणून ARP जशाला तसे. हे 180 जशा तसे. हे इकडे कसे आहेत रे? प्लस आहे. पलीकडे गेल्यावर काय होईल? मायनस होईल. बरोबर आहे का? मग आपल्याला माप कोन काय मिळेल? ARP. कशाचं माप मिळणार आहे? ARP. आणि 180 मधून 140 गेले तर किती राहतात? 40. मग ARP चं माप मिळालं आपल्याला. मग हे इथून ARP बरोबर किती आहे रे? 40. बरोबर आहे. मग आपल्याला कशाचं माप काढायचं आहे आता? ARU चं माप काढायचंय. कशाचं काढायचंय? ARU चं माप काढायचंय. मग ARU चं माप काढत असताना या मापाचा हे जे माप आहे तो कसा असेल? अर्धा असेल. कसा असेल? अर्धा असेल. मग कोणता माप अर्धा आहे बरं? ARP. पाहायचे माप आपल्याला काढायचंय ते लिहून घेते. हा अर्धा असेल कशाचा? थांबा. तर पहा माप कोन ARP हा कसा आहे रे? अर्धा आहे. कशाचा? ARU. आता हे 1/2 जशाला तसा 1/2 म्हणजे अर्धा. हा कोन जो आहे तो या कोणाचा अर्धा आहे. मग ARU बरोबर आपल्याला काय मिळालेलं आहे? 40. या दोघात काय नसते म्हणजे गुणाकार असतो आणि हे 40 जशाला तसे. बे एक बे दोन्ही 4. मग हे 20 एक 20. म्हणजे मापकोन ARU बरोबर काय मिळालं रे? 20. सॉरी इथे ARU काढायला पाहिजे. ARU चं माप आपल्याला काढायचं आहे. आणि हा जो कोण आहे ते ARP
ARP चं माप आपल्याला मिळालेलं होतं ना, ARP चं माप मिळालेलं आहे म्हणून ते 40 घेतलेले आहेत आणि ARU बरोबर काय मिळालं मग माप कोण ARU बरोबर किती मिळालं 20 मिळालं. ऑप्शन मध्ये आहे का 20 बघा. चला 20 नंबर